पुढची मोठी बातमी आपण बघूया। कितीही कडक ऊन असलं तरी सुद्धा रखरखत्या उन्हात आंदोलन केलं जाईल अशी घोषणा केलेली आहे। सरकार अन्याय करतंय म्हणून कठोर भूमिका घेतोय असं मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा सरकारला इशारा दिलेला आहे। मी रखरखत्या उन्हामध्ये उपोषण करणार असाही इशारा जरांगेंनी दिलाय। मी मेलो तरी चालेल असं म्हणत जरांगेंनी पुन्हा एकदा आरक्षणासाठी एल्गार पुकारलाय। जर उष्माघाताने बळी गेला तर सरकार जबाबदार असेल असंही जरांगेंनी म्हटलंय। मला चर्चा नकोय, आरक्षणाची अंमलबजावणी पाहिजे असं मनोज जरांगे पाटील यांनी स्पष्ट केलंय। तर सरकारला गेल्या 10 महिन्यांपासून वेळ दिलेला होता। त्या काळात सातारा गॅझेटियरवरती GR काढला गेला नाही। हैदराबाद गॅझेटियरचा GR काढला, त्यानुसार तुम्ही प्रमाणपत्र देणार आहात का? मराठा कुणबी मंत्रालय स्थापन करायला किती वेळ लागतो? मराठ्यांची मतं पाहिजेत, मात्र मराठ्यांना आरक्षण का देत नाही, असे अनेक सवाल मनोज जरांगे पाटील यांनी उपस्थित केले। नेमक्या मनोज जरांगे पाटलांच्या मागण्या काय आहेत आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून समजून घेऊया। तर मनोज जरांगे पाटील मागण्या करतायत की सर्व मराठा समाजाला 29 मे पूर्वी कुणबी प्रमाणपत्र द्यावीत ही मागणी केली। त्यांनी यापूर्वी सुद्धा ही मागणी केलेली होती। आता 29 मेची त्यांनी तारीख सांगितली आहे। कुणबी प्रमाणपत्र दिलेल्यांना जात आणि वैधता प्रमाणपत्र द्या ही सुद्धा त्यांची एक प्रामुख्याने मागणी बघायला मिळते। यानंतर सरकारने 1994च्या धर्तीवरती अध्यादेश काढावा ही त्यांची प्रमुख मागणी आहे आणि यासाठीच त्यांनी आंदोलनाचा इशारा देखील दिलाय। मराठा उपसमिती बरखास्त करा हे सुद्धा ते वारंवार मागणी करतात। आज सुद्धा त्यांनी अशा पद्धतीची मागणी केलेली आपण बघतोय। मराठा आंदोलकांवरील दाखल जे गुन्हे आहेत ते सुद्धा मागे घ्या अशी मागणी मनोज जरांगे पाटलांनी केलेली आहे। तर आंदोलनामध्ये बलिदान देणाऱ्यांच्या वारसांना नोकऱ्या द्या अशी सुद्धा मनोज जरांगे पाटील यांची मागणी आहे। सारथी संस्थेच्या सर्व योजना या पुन्हा एकदा सुरू करा ही सुद्धा त्यांची प्रमुख मागणी मराठा समाजासाठी बघायला मिळते। महामंडळाच्या सर्व परताव्यांचं तात्काळ वाटप करा ही सुद्धा एक मोठी आणि महत्त्वाची मागणी आहे। स्वतंत्र कुणबी आणि मराठा मंत्रालय स्थापन करा हे सुद्धा त्यांनी वारंवार या मागणीवरती भर दिलेला आहे। शिंदे समितीला मुदतवाढ देऊ नका ही सुद्धा त्यांची मागणी बघायला मिळते। तर अनेक मनोज जरांगेंच्या या मागण्या आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून बघत होतो। 30 मेचं जे आपलं आंदोलन आमरण उपोषण आपण ठरवलं होतं ते फायनल होणार आहे 30 मेला, परंतु त्याच्यात फक्त थोडा जास्तीचा बदल केला आहे आपण। मला अंतिम टोकाचं आणि कठोर आमरण उपोषण करायचंय। रखरखत्या उन्हात मी हे उपोषण बास टाकून करणार आहे। ना कुठलं पाणी, ना कुठलं जेवण, ना पायात चप्पल घालणार आहे, ना काय करणार आहे। माझ्या शरीरात प्रचंड वेदना आहेत। या जीवाला मी तरसायचं तरी किती दिवस। त्यामुळं जे होईल ते होईल। उष्ण घाताचा बळी गेला तरी देवेंद्र फडणवीसांमुळे गेला, सरकारमुळे गेला। कितीही जीवाची लाहीलाही झाली तरी हरकत नाही, कारण माझ्या समाजाच्या लेकरांच्याच आयुष्याचा उन्हाळा झालाय। तर आपण आपली का कदर करायची? ते उन्हात कुठेही होईल, ते जंगलात होईल, रानात होईल, ते कुठेही होईल, परंतु ते खूप कडक आणि त्या रखरखत्या उन्हात ते आमरण उपोषण होणार आहे। आणखीनही मराठ्यांचे मन जिंकायला देवेंद्र फडणवीसांना संधी आहे। नाही आम्ही शत्रू, तुम्हाला कधी मानत नाही, मानणार। माझं म्हणणं समजून घ्या रे। भाजप मधले मराठ्यांचे मंत्री आमदार समजून घ्या रे। तुमची सुद्धा लेखबाळ मोठी होणार आहे रे। तुमची नसन होणार तर तुमच्या कार्यकर्त्याची मराठीची होणार आहे। तुमची ओढ ही मराठ्यांच्या बाजूने असलं पाहिजे। एवढं जरी झालं, लाडांना एवढं जरी कळालं आपलाच माणूस दोषी आहे, मनातली मनात म्हणतो मी, तरी खूप झालं। तर मराठा आरक्षणासंदर्भात सरकार सकारात्मक आहे। मराठा समाजाला लाखो कुणबी प्रमाणपत्र देण्याचा निर्णय घेतल्याचं उपमुख्यमंत्री शिंदेंनी सांगितलंय। मी मुख्यमंत्री असताना मी होतो, अजितदादा, देवेंद्रजी, आम्ही मिळून जे निर्णय घेतले, मराठा समाजाला आतापर्यंत जे कुणबी प्रमाणपत्र मिळत नव्हते ते लाखो कुणबी प्रमाणपत्र देण्याचा निर्णय घेतला। जस्टिस शिंदे कमिटी आम्ही नेमली, त्यांनी ते कुणबी प्रमाणपत्र नोंदी शोधल्या। 10% आम्ही आरक्षण दिलेलं आहे आणि बाकी जे काही ज्या योजना सारथीच्या आहेत, त्याचबरोबर अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ आहे, या माध्यमातून मराठा समाजाला न्याय देण्याचं काम केलं आणि जे काही उर्वरित प्रश्न आहेत ते देखील सोडवण्यासाठी सरकार सकारात्मक आहे।
दरम्यान विजय वडेट्टीवारांनीही जरांगेंच्या आंदोलनावरून सरकारवरती टीका केली आहे. सरकारची जोडी रिकामी आहे, त्यांच्याकडे देण्यासाठी काही आहे का असा खोचक सवाल उपस्थित करत वडेट्टीवारांनी टीका केली आहे. जरांगे पाटील आंदोलन करतायत वारंवार सरकार तरी कुठं पाहत आहे? काय झालंय आतापर्यंतच्या आंदोलनातून? यांनी वाटाण्याच्या अक्षताच लावल्या ना. हो म्हणायचं, द्यायचं नाही, जी आर काढायचे, अंमलबजावणी करायची नाही. त्यामुळं त्यांनी त्यांचा जो विषय आहे तो घेऊन ते लढत आहेत. आमचा विषय घेऊन आम्ही लढू. फक्त एवढंच आहे की जरांगे पाटलांना आमचं म्हणणं आहे की आम्ही ओबीसीचं मागतो त्यावेळेस तुम्ही काही बोलू नका, तुम्ही मराठ्याचं मागताय त्यावेळेस आम्ही बोलणार नाही. पण सरकारकडे आहे कुठे द्यायला? केवळ झोडी रिकामी झाली आणि त्यांची तिजोरी रिकामी झाली आहे. तर मराठा समाजाला न्याय मिळवून देणारे अपेक्षित उत्तर मनोजदादांना मिळेल असं आश्वासन भाजप आमदार प्रसाद लाड यांनी दिलंय. येणाऱ्या 29 तारखेला माननीय विखे पाटील साहेबांबरोबर मी अंतरवाली सराटीला जाऊन माननीय जरांगे पाटील मनोजदादांची भेट घेणार आहे आणि त्यांच्या शंकाचं निरसन करण्याचा प्रयत्न करून हे आंदोलन ते मागे घेतील अशी अपेक्षा घेऊनच माननीय मंत्री आणि उपसमितीचे अध्यक्ष विखे पाटील साहेब यांच्याबरोबर मी प्रवास करणार आहे. तरी मला अपेक्षा आहे की समाजाला निश्चितपणे न्याय मिळेल. आणि सन्माननीय विखे पाटील साहेब, सन्माननीय एकनाथरावजी शिंदे, सन्माननीय उदयजी सामंत यांच्याशी देखील या विषयावर चर्चा झाली आणि मला वाटतं की त्यातून निश्चितपणे जे अपेक्षित उत्तर आहे ते जरांगे पाटील साहेबांना मिळेल. समाजाला न्याय मिळण्यासाठी त्यांचा जो लढा आहे त्यामध्ये माझा देखील सहभाग निश्चितपणे राहील आणि जे समाजाच्या हितासाठी कोणालाही न दुखावता योग्य पद्धतीने जे करता येईल ते देखील आम्ही करायचा प्रयत्न करणार आहोत. कुठल्याही समाजाला यामध्ये नुकसान होणार नाही याचा देखील आमचा प्रयत्न राहणार आहे. तर जरांगेंनी 30 तारखेपासून उपोषणाचा इशारा दिलाय आणि त्यांच्या या उपोषणावरती लक्ष्मण हाके यांनी टीका केलेली आहे. आपण कोणत्याही परिस्थितीत ओबीसी बांधवांचं नुकसान होऊ देणार नाही असा निर्धार देखील हाकेंनी दिलाय. त्याला भेटायला जाणाऱ्या विखे पाटील सब कमिटी यांची लायकी नाही, त्यांना कळत नाही. लाड वरिष्ठ सभागृहाचा आमदार आहे, तो म्हणला की मनोज दादानं आत्ता हत्ती बाहेर काढलाय आणि आता शेपूट अडकलाय आणि तो शेपूट काढायला मी आलोय. म्हणजे ओबीसीचं आरक्षण संपवायला तू गेला. बरं, जरांगे पाटलांना भेटायला जात असताना ओबीसीचं काय म्हणणं आहे हे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना, त्यांच्या आमदारांना, त्यांच्या मंत्र्यांना, त्यांच्या सब कमिटीच्या अध्यक्षांना वाटू नये, कळू नये? अरे खुळचट माणसा, अरे नाभिकामध्ये जन्माला यायला लागतं, सुतारामध्ये जन्माला यावं लागतं, भटक्यामध्ये बेरड रामोशीच्या घरात जन्माला यावं लागतं, बेलदाराच्या घरात जन्माला यावं लागतं, मेंढपाळाच्या घरात जन्माला यावं लागतं, बंजाऱ्याच्या तांड्यावर जन्माला यावं लागतं. त्याला वेगळं सर्टिफिकेट द्यायची गरज नाही. शेकडो वर्षाचं लिटरेचर, हिस्ट्री, सामाजिक दुजाभाव, अरे त्या रिझर्वेशन इम्प्लिमेंट करणाऱ्या, धोरण ठरवणाऱ्या माणसांना काहीतरी अक्कल असेल. तू काय कुठनं एवढा काय म्हणा विद्वान जन्माला आलास काय?